नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. री नीट 2026 चा पेपर या ठिकाणी झालेला आहे. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आमच्या कास्ट कॅटेगरीनुसार म्हणजे विद्यार्थ्यांच्या कास्ट कॅटेगरीनुसार साधारणतः किती मार्क्स पर्यंत त्यांना बीएमएस ला ऍडमिशन मिळू शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला री नीट 2026च्या पेपर नंतर जे काही आपली कट ऑफची प्रोसेस असेल किंवा जी काही आपली ऍडमिशन प्रोसेस आहे ती सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी पाहता येतील. सुरुवातीला आपण जो काही हा बीएमएसचा कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे तो री नीट 2026च्या पेपरच्या लेवलनुसार काढलेला आहे. त्याचबरोबर आपण या कट ऑफचं कंपॅरिझन 2025च्या नीटच्या पेपर बरोबर करणार आहोत. त्याचबरोबर जो काही आपला 3 मेचा कॅन्सल झालेला नीटचा पेपर होता त्याच्या सुद्धा पेपरच्या अनालिसिसनुसार आन्सर कीनुसार जो काही कट ऑफ आलेला होता या तिन्ही कट ऑफचा अनालिसिस आपण कॅटेगरी वाईज करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः किती मार्क्स पर्यंत तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस ला ऍडमिशन मिळू शकेल. सुरुवातीला आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की पेपर जो झालेला आहे या पेपरमध्ये जो आपला रेग्युलर पेपर झाला होता, रेग्युलर पेपर जो झालेला होता तो आपला 3 मे रोजी झालेला होता. 3 मे रोजी झालेला जो पेपर होता या पेपरमध्ये साधारणतः 22,75,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेपर दिलेला होता. परंतु 22,75,000 विद्यार्थ्यांनी पेपर तो दिलेला होता 3 मेचा. ओके, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही घटताना दिसत आहे. साधारणतः आता ऑफिशियल आपल्याकडे आकडा अजून आलेला नाहीये, परंतु साधारणतः एक मिनिमम 2 लाख विद्यार्थी या ठिकाणी ज्यांनी हा पेपर दिला नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी घटलेली आहे. खूप सारी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, पेपर न देण्याचा किंवा काही कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ड्रॉप घेतलेला आहे. आता 2025चा आपण कट ऑफ या ठिकाणी का दिलेला आहे, हा कट ऑफ पूर्णपणे आपण सीईटी सेल मधून डाउनलोड केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात यावं की 25चा पेपर हा हार्ड होता, त्याची लेवल ही हार्ड होती. त्यामुळं या ठिकाणी 2025 मध्ये जनरल साठी ओपन साठी 294 मार्क्स आणि 4,40,000 रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं महाराष्ट्रामध्ये बीएमएस ला. ओबीसी साठी 290 मार्क 4,65,000 रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं महाराष्ट्रामध्ये बीएमएस ला. एससीबीसी ला 284 मार्क 4,070 रँक्स पर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं. कशासाठी? बीएमएस साठी. आता पुढचा जो विषय आहे NT2 ज्याला आपण एनटीसी म्हणतो, 274 मार्कापर्यंत ऍडमिशन मिळालेलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस साठी आणि त्याचा जो काही ऑल इंडिया रँक राहिला होता तो 4,90,000 पर्यंत राहिला होता. NT3 ज्याला आपण एनटीटी म्हणतो 279 मार्कापर्यंत 4,082 पर्यंत एवढा त्यांचा रँक राहिला होता. ईडब्ल्यूएस साठी 271 मार्कापर्यंत राहिला होता आणि अप्रॉक्स किती पडला होता, 5,04,002 रँकापर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं. NT1 साठी 270 मार्क्स पर्यंत या ठिकाणी राहिलं होतं. 5,10,000 ह्याचा ऑल इंडिया रँक राहिला होता. व्हीजे साठी 282 मार्क्स 4,72,000 पर्यंत त्याचा काय राहिला होता, ऑल इंडिया रँक राहिला होता. एससी साठी 269 मार्क 5,13,000 रँक पर्यंत त्याचा रँक राहिला होता आणि एसटी साठी 230 मार्क्स आणि 5,70,467 रँक पर्यंत त्यांचा काय राहिला होता, या ठिकाणी ऑल इंडिया रँक राहिलेला होता. आता पुढे जो आपल्याला बघायचं काय आहे, तो पुढचा जो काय आपला होता की जो काही एनटीएची ऑफिशियल आन्सर की आली होती 3 मेचा जो काही कॅन्सल पेपर झालेला होता त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना अप्रॉक्स हा कॅन्सल झालेला पेपर आहे, ह्याच्यामध्ये ह्याची लेवल ऑफ एक्झामिनेशन जी होती ती मीडियम स्वरूपाची होती. ही मीडियम स्वरूपाचा पेपर राहिला होता, म्हणजे हा पेपर जो होता तो मीडियम स्वरूपाचा होता, मॉडरेट स्वरूपाचा होता. 25चा जो पेपर होता तो हार्ड स्वरूपाचा होता. ह्याच्यानुसार ओपन साठी 314 मार्क्स पर्यंत ऍडमिशन मिळत होतं विद्यार्थ्याला, ओबीसी साठी 300 मार्क्स पर्यंत ऍडमिशन मिळत होतं, एससीबीसी साठी 304 मार्क्स पर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळत होतं, NT2 साठी 290 मार्क्स पर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळत होतं, NT3 साठी 292 मार्क्स पर्यंत, ईडब्ल्यूएस साठी 282 मार्क्स पर्यंत, NT1 NTB साठी 290 मार्क्स मध्ये, व्हीजे साठी 292 मार्क्स मध्ये, एससी साठी 272 मार्क पर्यंत आणि एसटी साठी 250 मार्क्स पर्यंत
3 मेच्या पेपरनुसार विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळत होतं. आता जो काही मेन आहे आपला तो म्हणजे हे अनालिसिस केलेला आहे. मेन जो आहे तो BAMS चा जो काही कट ऑफ राहिलेला होता तो BAMS चा कट ऑफ आपला महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना जो रिनीटच्या पेपरनुसार त्यांना ऍडमिशन मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच्यामध्ये हा पेपर आपला 21 जून रोजी झालेला आहे. या पेपरनुसार ओपन कॅटेगरीला आपला जो प्रिडिक्टेड अंदाज आहे त्या अंदाजानुसार 308 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळू शकतं महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS ला. ओबीसीला 300 मार्क्स पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं ह्याच्यामध्ये BAMS मध्ये. SCBC साठी 298 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना आता खूप साऱ्या कोचिंग क्लासचे पण आन्सर की आलेले आहेत. NTA पण मला वाटते की 5-6 दिवसात 3-4 दिवसामध्ये त्यांचे आन्सर की या ठिकाणी रिलीज करेल. त्याच्यानुसार 298 मार्कपर्यंत SCBC ला पण ऍडमिशन मिळत आहे. NT2 साठी 294 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS ला ऍडमिशन मिळणार आहे. NT3 साठी 296 मार्क्स, EWS साठी 286 मार्क्स पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडत असतील अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. NT1 साठी 292 मार्क, VJ साठी 294 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना पडत असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS ला ऍडमिशन मिळणार आहे. SC साठी 278 मार्क आणि ST साठी 240 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना असतील ST कॅटेगरीच्या अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गॅरंटेड BAMS ला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी अगदी क्वालिफाईंग मार्क्सवर आहेत. आता समजा क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे कितीपर्यंत राहणार आहे क्वालिफाईंग मार्क्स माझ्या माहितीनुसार ओपन आणि EWS साठी साधारणतः 145 राहू शकतो, 145. आणि जी काही अदर रिझर्व्ड कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये OBC, SC आणि ST या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी साधारणतः जो काय राहणार आहे तो 117 मार्क्स पर्यंत राहणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा क्वालिफाईंग कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. आणि ह्या क्वालिफाईंग कट ऑफ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतील म्हणजे अगदी जस्ट इलिजिबल ज्या विद्यार्थ्यांना सेपर कोर्स सांगतो म्हणजे सेपर मार्क्स सांगतो 150 प्लस मार्क्स असतील आणि अशा विद्यार्थ्यांना BAMS करायचं असेल तर गॅरंटेड आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे तुम्हाला 150 मार्क्सवर अगदी कमी पॅकेजमध्ये काही ठिकाणी विथ स्कॉलरशिप तुम्हाला आपण BAMS ला ऍडमिशन करून देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, MP असेल, UP असेल किंवा पंजाब असेल अशा ठिकाणी तुम्हाला आपण गॅरंटेड BAMS ला ऍडमिशन करून देणार आहोत. आणि ते पण अगदी कमी पॅकेजमध्ये साधारणतः 9 लाखापासून ते 15 लाख रुपये पॅकेज पर्यंत तुम्हाला आम्ही ऍडमिशन गॅरंटेड मिळवून देणार आहोत. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा असेल, पेड काउन्सिलिंग मध्ये आपण तुमच्या फॉर्म भरण्यापासून MCC चा फॉर्म असेल, A22C CCC चा फॉर्म असेल, महाराष्ट्र राज्याचा 15% कोट्याचा फॉर्म असेल, महाराष्ट्र राज्याचा 85% फॉर्म असेल, कर्नाटक राज्याचा फॉर्म असेल, हे सर्व राज्याचे इतर राज्याचे फॉर्म प्लस महाराष्ट्र प्लस सेंट्रल काउन्सिलिंगचे जो काही फॉर्म आहेत हे सर्व फॉर्म आपण तुम्हाला काउन्सिलिंग फीज मध्ये भरून देणार आहोत. प्रत्येक राऊंडची चॉईस फिलिंग सुद्धा आपण तुम्हाला करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे करणार आहोत. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्सच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. थँक्यू.